राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जुना बायपास रस्त्यावरील फिर्यादी करण अरुण कुमार जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानातून अंदाजे किंमत 1,80,000चा माल चोरट्यांनी चोरी केल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी रात्री घडली होती। जयस्वाल यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 457, 380, 461 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेमध्ये राजापेठ पोलिसांनी आरोपी जवारी उर्फ शाहिद खान साहेब खान वय वर्ष 19 राहणार हाटीपुरा याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी पुन्हा अजू उर्फ अजय निर्जम भोसले वय वर्ष 26 राहणार राजुरा बेळा तसेच मनोज गुलाब मेश्राम वय वर्ष 30 राहणार रमाबाई आंबेडकर नगर या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या जवळील एकूण 43 देशी दारूचे बॉक्स अंदाजे किंमत 94,600 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे। त्यासोबतच 4 चाकी वाहन क्रमांक MH 04 ES 7347 वाहन सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे। तिन्ही आरोपी जवळील एकूण 10,94,600 रुपयाचा मुद्देमाल राजापेठ पोलिसांनी जप्त केला आहे। या तिन्ही आरोपींनी गाडगेनगर पोलीस स्टेशन, वलगाव पोलीस स्टेशन, भातकुली पोलीस स्टेशन हद्दीतील देशी दारूचे व बियर शॉपीच्या दुकानात लाखोंचा माल चोरी केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांच्या मार्गदर्शनामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, डीबी पथकाचे प्रमुख रंगराव जाधव, फिरोज खान, अशोक वाटाणे, सुनील लासूरकर, छोटेलाल यादव, दीपक सराते, राजेश गुरुले, दिनेश भिसे यांनी ही कारवाई केली।